संगणकाच्या आविष्काराने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. अगदी संगणकाशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. साधारणपणे हे एक डिव्हाइस आहे जे माहिती, ईमेल, मेसेजिंग, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, गणना, डेटा प्रोसेसिंग इत्यादी बऱ्याच कारणांसाठी वापरले जाते. डेस्कटॉप संगणकांना CPU, UPS, कीबोर्ड आणि माऊसची आवश्यकता असते, पण लॅपटॉपमध्ये ते आधीच बसवलेले असते. मोठ्या मेमरीने हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे कोणत्याही डेटास सुरक्षित करू शकते. आपण 21व्या शतकात संगणकाच्या आधुनिक जगात जात आहोत. पूर्वीच्या पिढीतील संगणक खूप मर्यादित काम करायचे. आधुनिक काळातील संगणक बरीच कामे पार पाडत आहेत. चार्ल्स बेब्सने पहिला यांत्रिक संगणक बनविला जो आजच्या संगणकापेक्षा खूप वेगळा होता. संगणकाच्या शोधाचे उद्दिष्ट हे असे मशीन तयार करणे होते जे गणिताच्या गणना लवकर करू शकेल. दुसऱ्या महायुद्धात शत्रूंच्या शस्त्रे किती गती व दिशानिर्देश आणि त्यातील नेमके स्थान याचा अंदाज लावला जायचा. आजचा संगणक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सज्ज आहे जो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मदत करतो. संगणकांची नवीन पिढी अत्यंत प्रगत आहे, म्हणजेच लहान, हलकी, वेगवान आणि खूप शक्तिशाली. आजच्या काळात प्रत्येक व्यवसायात परीक्षा, हवामान अंदाज, शिक्षण, खरेदी, रहदारी नियंत्रण, उच्चस्तरीय प्रोग्रामिंग, रेल्वे तिकीट बुकिंग, वैद्यकीय क्षेत्र, व्यापार इत्यादी प्रत्येक व्यवसायात याचा उपयोग केला जातो आणि इंटरनेटसह ही माहिती तंत्रज्ञानाचा मुख्य आधार आहे. आणि आजच्या काळात काहीही अशक्य नाही हे सिद्ध झाले. आज मानवी संबंध संगणक तंत्रज्ञानावर वाढत आहे. संगणकाशिवाय कोणीही त्याच्या जीवनाची कल्पना करू शकत नाही, कारण त्याने सर्वत्र आपले पाय वाढवले आहेत आणि लोक त्याचे झाले आहेत. इयत्ता कोणत्याही क्षेत्राच्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होतो. एखादा प्रकल्प तयार करण्यासाठी, कविता शिकवण्यासाठी, ज्यांच्यासाठी परीक्षा संबंधित नोट्स डाउनलोड करणे, माहिती गोळा करणे इत्यादी फारच कमी वेळात ते वापरू शकतात. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासात, नोकरी शोधण्यातही ते उपयोगी ठरते. संगणक हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. धन्यवाद.